श्रीकृष्ण मंदिर अकोला या ठिकाणी संकल्प ब्रह्मविद्या निरूपणा अंतर्गत नामाचे 10 ठळ्याचं आजचं 3रं सत्र आपलं झालेलं आहे। 3 सत्र आपले झालेले आहेत। आजचं हे 4थं सत्र आपण घेणार आहोत। नामे वेद, नामे बोध, नामे अनुसरण आणि नामे स्मरण हे 4 ठाय आपण बघितलेले आहेत। आजचा 5वा ठाय आपण बघणार आहोत। तरी नाम सकळ निरोध परिहरिते केवी। नामामुळे सगळ्या प्रकारचा जो त्रास असतो, निरोध म्हणजे त्रास, आपले प्रकृतीजन्य काही त्रास असतात आणि त्याच्यामुळे आपण खूपशा विधींमध्ये आपण मागे असतो। पदयात्रेमध्ये जायचं म्हटलं की लगेच आपल्याला वाटतं की आपले पाय दुखतात, आपल्याला चालणं होणार नाही, आपल्याला ऊन सहन होणार नाही, थंडी सहन होणार नाही। हे प्रकृतीजन्य काही गोष्टी असतात, ते अडथळा म्हणून पुढे उभे राहतात। स्मरण असेल, स्मरणाला बसायचं आहे तर मला बसणं होणार नाही, माझं पाठ दुखते, पाय दुखतात, मला पाय लांब करून बसावं लागतं, नाही तर पायाला मुंग्या येतात। हे सगळे त्रास आपल्याला पहिले आठवतात। किंवा मार्गात राहायचं म्हटलं तरी मग मला तसं जमणार नाही, मला असं जमणार नाही। म्हणजे हे जे काही त्रास जे तुमचे प्रकृतीजन्य आहेत, स्वभावजन्य आहेत, ते जे अडथळे आहेत, ते जर का तुम्ही नामस्मरण जर का तुम्ही केलं आणि त्या नामस्मरणाच्या माध्यमातून तुम्ही देवाला विनंती केली, म्हणजे आपल्या पंथाची विशेषता ही आहे की तुम्हाला कोणाला मध्यस्थी करायची तशी गरज पडत नाही। तुम्ही सरळ देवाशी बोलू शकता, सरळ देवाला सांगू शकता। विनंती हा असा एक प्रकार आहे की तो थेट तुम्ही देवाशी संवाद करू शकता। तुमचे जे काही अडचणी आहेत, तुमच्या ज्या काही शंका आहेत, त्या सरळ देवाकडे तुम्ही मांडा। परमेश्वर तुम्हाला त्याचं उत्तर अधिकरणाद्वारे, साधूंद्वारे, वासनिकांद्वारे ते बरोबर तुमच्यापर्यंत त्याचं उत्तर येत असतं। आणि म्हणून तुम्हाला जो काही त्रास असेल प्रकृतीजन्य, स्वभावजन्य, तो सुद्धा तुम्ही देवाकडे मांडा। त्याचेही उत्तरं स्वामींनी दिलेली आहेत। भटोबासांनी पण सांगितलेलं आहे की राजसा तामसा आटन प्रधान। आपल्याला जर का वाटलं की मी तामस वृत्तीचा आहे, मार्गात राहिलो तर काय होईल? भांडत राहील, मी कुणाशीही भांडेल। काही लोकांना ते सहन होत नाहीत त्या गोष्टी। कोणी मार्गात काय बोललं की ते सहन करण्याची वृत्ती नसते मुळामध्ये, म्हणजे ते सहन करता आलं पाहिजे, ती सुद्धा एक अस्तिपरी आहे। कुणी मला विचारलं म्हणजे अनुसरण घ्यायचं, आता काहीतरी निरूपण करा, तर मी त्यांना सांगतो की स्वामींनी सांगितलेली अस्तिपरी तर आपण नंतर बघूया, म्हणजे विकार विकल्प शून्य वगैरे। परंतु मुळात म्हणजे मार्गात राहण्याची एक वेगळी अस्तिपरी असते, ती इथे शिकवल्या जात नाहीये तत्वज्ञानामध्ये। ती तुम्हाला काय करायची आहे? इतर वचनातनं ती प्राप्त करायची आहे। जसं मारिता पूजिता समान असेल, अजून काही वचनं असतील ज्याच्यातनं स्वामींनी सांगितले की डोईये डोई ओढवावे, म्हणजे सहन करावं। ही जी काही वचनं, ह्या वचनातनं ती अस्तिपरी आपल्याला जपायची आहे। आणि अशा वेळेला आपली प्रकृती कशी आहे याचा अभ्यास आपल्याला झाला पाहिजे। राजस प्रकृती आहे काय, तामस प्रकृती आहे का, आणि मग त्या प्रकृतीला आपण नियंत्रणामध्ये आणायचं। स्वभावाची नाश नाही हे सांगत असताना स्वामी स्वभाव मात्रे हे पण वचन सांगून ठेवतात। म्हणजे स्वभावाचा नाश तर होणार नाही, तुमचा राग तसाच राहणार आहे, परंतु त्या रागाला तुम्ही नियंत्रित करू शकता। त्या रागाला शब्दांचं रूप न देता मनातल्या मनात तुम्ही तो राग व्यक्त करू शकता। अर्थात मनातल्या मनातही करूच नाही, तो रागच नाही आला पाहिजे। परंतु त्यातल्या त्यात येत असेल तर तो मनातल्या मनात ठेवा, शब्दरूपाने तो बाहेर आणू नका।
ही सहन करण्याची वृत्ती आपल्यामध्ये आली पाहिजे आणि त्यासाठी सर्वस्वी आपण देवाला विनंती करून आपण सुद्धा प्रयत्न केला पाहिजे. आचार्य म्हणतात की राजसा तामसा आटन प्रधान. जे राजस प्रकृतीचे लोक आहेत, तामस प्रकृतीचे लोक आहेत, त्यांनी सतत आटनामध्ये म्हणजे नित्यविधीमध्ये म्हणजे एकांतामध्ये राहावं, जास्त लोकांतामध्ये राहू नये. तामस लोकांना लोकांचा सहवास जो आहे ना तो सहन होत नाही. कुठे काय झालं की ते एकदम व्यक्त होतात, तामस वृत्तीने व्यक्त होतात. तसं होता कामा नये. तुम्ही जेव्हा दैवराटीच्या एखाद्या अनुसरलेल्या व्यक्तीवर रागवता, एखाद्या साधूंवर रागवता, एखाद्या ज्ञानियावर रागवता, वासनिकांवर रागवता, एवढंच नाही तर एखाद्याने 5 नाम घेतलेत नुसते, त्या व्यक्तीवर जर तुम्ही रागवता तरी तुमची दैवपैकीच्या प्रसवाची चाल सुरू होऊन जाते. इथे स्वामी सांगतात मुंगी विरून चिंतावे, म्हणजे मुंगीचं वैरत्व सुद्धा चिंतू नये. का बरं? कारण की मुंगीपासूनच सुरुवात होते आपली. की मुंगी हा काही असा प्राणी नाही की कोणी तो पाळलेला. मधमाशा लोक पाळतात, पण मुंग्या पाळतात का? कोणी म्हटलं एवढ्या मुंग्या ते आम्ही पाळलेल्या आहेत मुंग्या, असं असतं का कधी? मुंगी हा असा प्राणी आहे की तो दिसला की आपल्याला राग येतो किंवा आपल्याला टेन्शन येऊन जातं. इथे मुंग्या कसं काय आल्या? एखाद्या ठिकाणी श्वान बघितलं तर आपल्याला तेवढं टेन्शन येत नाही, मांजर बघितलं तर काही वाटत नाही. परंतु मुंगी हा असा प्रकार आहे की तो घरात कुठेही दिसला की त्या घरातल्या कर्त्या लोकांना टेन्शन येऊन जातं. मुंगी दिसलेली कोणालाही आवडत नाही आणि त्या मुंगीला मग नष्ट करण्यासाठी, घालवण्यासाठी, पळवण्यासाठी म्हणून वेगवेगळे उपाय केले जातात. म्हणून स्वामींनी तिथे काय सांगितलेलं आहे? मुंगी सांगितलेली आहे, जी कोणालाच आवडत नाही मुंगी. मग अशा मुंगीचं वैरत्व सुद्धा आपल्या मनामध्ये येऊ नये. जी मुंगी काहीच कामाची नाही, उपद्रव देणारीच आहे, त्या मुंगी विषयी सुद्धा तुमच्या मनामध्ये अजिबात वाईट चिंतन येता कामा नाही, कारण त्याची सुरुवात तिथून आहे. एकदा मुंगीचं वैरत्व चिंतन केलं की आपोआपच मुंगळ्याचं वैरत्व पण येणार, तिथून पुढे सगळ्या प्राण्यांचं येणार, पालीचं पण येणार. सगळेच प्राणी हळूहळू स्तर वाढणार, प्रमोशन होतं. नुसतंच नोकरीमध्ये प्रमोशन होत नाही तर दोषांमध्ये पण प्रमोशन होत राहतं. मोठे मोठे दोष करायला लागतो आपण. मग मुंगीचं वैरत्व चिंतता चिंतता एक दिवशी माणसांचं वैरत्व चिंतायला लागतं. मग नामधारकाचं वैरत्व, वासनिकांचं वैरत्व, ज्ञानियाचं वैरत्व, अनुसरल्याचं वैरत्व, असं चाल वाढत 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 जाते. आणि मग परमेश्वराचं पण वैरत्व, परमेश्वराबद्दल पण नकारात्मक विचार करायला लागतो. बोलतो ना आपण, देव पण अशाच लोकांना सहाय्य करतात. आम्ही एवढं करतो देवाचं तर आम्हाला देव काय देतात, आम्हाला देवाने काय दिलं? म्हणजे आपण देवाविषयी पण नकारात्मक भाव बोलायला लागतो. ही प्रकृती कशी आहे? ही तामस प्रकृती आहे. तामस प्रकृतीचा व्यक्ती कधीही विचार करत नाही, अविचारानेच वागत असतो. आणि म्हणून अशा प्रकारची प्रकृती असेल आणि अशी व्यक्ती जर का लोकांतामध्ये राहिली तर ती वादाशिवाय काहीच करणार नाही. राजस प्रकृती व्यक्ती असेल तर ती आपला राजस भाव त्याच्यामध्ये दाखवत राहील. म्हणजे राजसा तामसा आटन प्रधान, भटोबासांनी त्याच्यातनं मार्ग काढला. आचारापुरतं ज्ञान काढा, खूप किचकट ज्ञान काढत पण बसू नका. आचारपुरतं ज्ञान काढा. विहित वचनं जी आहेत ती माहिती करून घ्या, निषेध वाक्य जी आहेत ती माहिती करून घ्या आणि विधी अविधीचं ज्ञान एक विशिष्ट प्रमाणामध्ये माहिती करून आटनादिक्रमे चालत राहा. एकांतामध्ये, नित्यविधीमध्ये जास्त लोकांचा संपर्क येणार नाही, एकाच व्यक्तीचा संपर्क जास्त वेळा येणार नाही. आज या गावाला, उद्या त्या गावाला. आणि जर का तुमच्यामध्ये क्षमता असेल तर तुम्ही नामस्मरणाच्या माध्यमातून स्वतःवर नियंत्रण आणू शकता. नाम सकळ निरोध परिहरी, म्हणजे तुमचे जे काही प्रकृतीजन्य तुमचे जे काही दोष आहेत त्या सगळ्या दोषांवर आपण नामस्मरणाच्या माध्यमातून नियंत्रण आणू शकतो. म्हणजे मी एक घटना ऐकली आहे की ग्रस्त घरातली घटना, त्या बाई
आता मोठ्या आहेत त्या, पण त्या सांगतात की जेव्हा लग्न व्हायच्या आधी घरात जर का भांडणं झाली आईची आणि माझी, तर मी माळ्यावर जाऊन बसायची आणि जोपर्यंत राग जात नाही तोपर्यंत स्मरण करत राहायचे. बघा, राग असावा तर असा की त्या रागातनं सुद्धा परमेश्वरालाच आठवलं पाहिजे. आपल्याला राग आला तर आपण मुद्दे आठवतो आणि मागे काय बोलला होता, मागे काय करत होतं. भांडणामध्ये वचनं आठवत नाही आपल्याला, वचनं आमची लक्षात राहत नाहीत. परंतु जर का भांडण सुरुवात केलं आपण तर किती किती जुनं आठवतं. तिथे काय बोलले होते, इथे काय बोलले होते, सगळ्या गोष्टी आपली मेमरी एकदम चांगली आहे. पण कशामध्ये चांगली आहे? वाईट गोष्टी लक्षात ठेवण्यात एकदम व्यवस्थित आहोत आपण. पण देवाचं जर का सांगायचं म्हटलं, विचारायचं म्हटलं तर मग आपण एरवी तासन तास एखाद्या विषयावर बोलत राहतो. पण जर का म्हटलं लीळा सांगा देवाची, सगळे चिडीचूप होतात. सगळ्यांना शांत करण्याचं एकच साधन आहे, फक्त एवढंच म्हणायचं देवाची एखादी लीळा सांगा, सगळे गप्प बसून जातात. म्हणजे आम्हाला त्रास कसला होतो? लीळा सांगायचा त्रास होतो. आम्हाला जेव्हा कोणी म्हणतं की लीळा सांगा, तेव्हा आम्हाला कळतं आम्हाला लीळा येत नाही. लीळा माहिती आहे पण सांगता येत नाही. आपण दुनियाभराच्या गोष्टी जर का सांगतो तर आपण लीळा पण सांगता आली पाहिजे आपल्याला. आपल्या मुलाचा विषय निघाला आपण भरभरून सांगतो, गावाचा विषय निघाला भरभरून सांगतो, सगळ्याच गोष्टी सांगतो आपण. मग स्वामींचा विषय निघाला की आपण गप्प का होतो? हा सुद्धा एक प्रकारचा त्रास आहे का आपल्याला? देवाला ती पण विनंती करा, देवा मला मुखामध्ये तुमच्याच कथा वार्ता. स्वामी सांगतात एथीच्या कथा वार्ता की जे ती की, हे पण वचन प्रमाण आहे आपल्याला. म्हणून त्याचा त्रास आपल्याला झाला नाही पाहिजे. उलट त्रासामध्ये सुद्धा तुम्ही काय केलं पाहिजे? देवाचं जे चिंतन आहे ते तुम्ही करत राहिलं पाहिजे. आपल्याला कुठल्याही गोष्टीचा त्रास जर का होत असेल तर त्या त्रासामध्ये देव आठवायचा. एक लक्षात घ्या की देवामुळे आपल्याला कधीही त्रास होत नाही. आपल्या घरी कोण मेलं की आपल्याला वाटतं देवानी असं का केलं? आता देवानी काय असं करतात का देव? जो तो आपल्या कर्माने जन्मतो, जो तो आपल्या कर्माने मरतो, याचा देवाचा काही रोल नसतो. हा, अनुसरण घेतलं असेल तर अनुसरल्याचे जीने मरणे ते ईश्वराधीन, मग तिथे सर्वस्वी ईश्वर जबाबदार आहेत. परंतु आपण अनुसरलेले नसू तर आपण देवाला कुठल्याच अर्थाने काही बोलू शकत नाही. म्हणून आपल्याला जर का काही अशा प्रकारचा त्रास असेल तर निश्चितपणे तो तुम्ही नामस्मरणाच्या माध्यमातून तो निरसन होऊ शकतो. आता दुसरा एक बघूया भाग की नाम सकळ निरोध परिहारी. म्हणजे आपण जेव्हा एखादा विधी करायला लागतो, तेव्हा आटनादिक्रमे जातो, तेव्हा एखादा निमित्त विधी आचरतो, तेव्हा आपल्याला त्रास हा होतच असतो. त्रासाशिवाय विधी नाही कुठलाच. परंतु जो जाणकार आचरणवंत आहे त्याला त्या गोष्टीचा त्रास होत नाही. उलट जेवढा त्रास होतो त्याचा त्याला आनंद असतो. एखाद्या व्यक्तीला जर का भिक्षांनामध्ये मिष्टान्न मिळालं, चांगलं पुरणपोळी वगैरे मिळाली, त्याला दुःख होतं की आज हे अन्न का आलं माझ्या भिक्षेमध्ये. काय आलं पाहिजे? वृक्षान्न आलं पाहिजे, साधी भाजी आली पाहिजे, पुरणपोळी भजे कुरड्या नाही आल्या पाहिजेत. मला हे अन्न खायचं नाही. उलट साह्य झालं तर उलट त्यांना दुःख होतं की मला साह्य नाही झालं पाहिजे, मला अजून कष्ट देवाने दिले पाहिजे, जेणेकरून माझे लवकर लवकर कर्म नासून जातील आणि माझी योग्यता परमेश्वर वाढवतील, कणव वाढवतील. म्हणजे जाणकार व्यक्ती जो आहे ते वेगळ्या दृष्टीने विचार करत असतात. जसं एखादी व्यक्ती आहे सकाळी चालण्यासाठी निघालेली आहे आणि तुमच्या ओळखीचे कोणी आले, म्हटलं बसा गाडीवर, ते म्हणतात नाही नाही आम्हाला चालायचं आहे, घाम आला पाहिजे, कष्ट झाले पाहिजे, थकलो पाहिजे, आम्ही सकाळचं चालणं असं असलं पाहिजे. म्हणजे त्याच्यात जेवढे कष्ट होतील तेवढं चांगलं वाटतं आपल्याला. तसं ईश्वर विहित विधीमध्ये जेवढे कष्ट होतील, जेवढा त्रास होईल, तेवढं तुमची योग्यता अधिक प्रमाणामध्ये वाढणार आहे. म्हणून तर सांडवा प्रसंगी बाकीच्यांनी त्रास बघितला, परंतु भटोबासांनी त्रास बघितला नाही. उलट त्यांनी बघितलं की ही संधी आपल्याला देवाने दिलेली आहे, जे करायला कोणी तयार नाही ते आपण करूया. आणि देव जर का सांगतायत तर निश्चितप्रमाणे ते शक्य आहे.
माईंभटांनी म्हटलं गोसावी काय अशक्य असं निरूपण करतात का? असनिधान धर्म निरूपण करताना शक्यतेची निरूपिती, जे शक्य आहे तेच निरूपण करतात. आणि म्हणून आपण आपल्याला होत असलेले त्रास, आपल्याला असलेले संदेह, मार्गात गेल्यानंतर असं होईल का तसं होईल असे जे काही विचार आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपण काय केल्या पाहिजेत, बाजूला ठेवून देवाचं नामस्मरण करत देवाला सांगायचं की देवा मला जो काही त्रास असेल प्रकृतीजन्य स्वभावजन्य तो तुम्ही सगळा म्हणजे तो उद्भवू देऊ नका, मला त्यामध्ये सहाय्य करा की त्याचा मला त्रास झाला नाही पाहिजे. अशा प्रकारची विनंती आपली देवाच्या संदर्भात असली पाहिजे. तेची केविना रिद्धपूर मार्गी दायंबा मौन्य विहिले, यासाठी लीळा प्रमाण देतात की रिद्धपूर मार्गी, रिद्धपूरला दायंबासांना स्वामींनी जेव्हा पाठवलं, कधी पाठवलं? एकुदी गोसाव्यांसी उद्याचा पूजाव सुरू झाल्यानंतरे. उत्तरार्ध 630 क्रमांकाची लीळा. दायंबा श्री प्रभू दर्शना पाठवणे. जेव्हा स्वामींची प्रवृत्ती डीजे करण्याची प्रवृत्ती आहे, सकळ भक्तजनांना असन्निधान देऊन स्वामींना जेव्हा जायचं आहे, त्यावेळेला स्वामींनी दायंबासांना असं पाठवलं की दायंबास हे ओल्या गुणाचे होते, ते राहिले नसते, वियोग दुःखामध्ये देह त्यांचं गेला असतं एखाद्या वेळेस. म्हणून स्वामींनी त्यांना रिद्धपूरला पाठवलं. एकुदी गोसाव्यांसी, एकदा स्वामींचा सकाळचा उदयाचा म्हणजे काय, उदय काळीचा, उदय काळीचा पूजा उत्सव तो झाल्यानंतर सोंडेवरी पूर्वामुख आसन असे, पूर्वाभिमुख स्वामी बसलेले आहेत. दायंबा ते दृष्टी सुनी सर्वज्ञ म्हणितले. दायंबासांकडे स्वामींनी पाहिलं, अवलोकन केलं, त्यांच्याबद्दल स्वामींनी विचार केला. नुसतं पाहिलं नाही तर बघून विचार केला. एखादी गोष्ट असेल त्याचं काहीतरी कुठेतरी ठेवायची असेल तर आपण विचार त्या वस्तूकडे बघून हे करतो की कुठे ठेवता येईल बरं ही वस्तू, असा विचार करतो. तसं दायंबासांबद्दल स्वामींनी विचार केला की बाबा ह्यांना काय करायचं यांचं. मग स्वामींनी त्यांच्याविषयी निश्चय केला काहीतरी आणि म्हटले, भोज्या येथुनी तुमते परमेश्वरपुरा पाठविजेल तरी जाल गा. आम्ही जर का तुम्हाला रिद्धपूरला पाठवलं, परमेश्वरपूरला पाठवलं तर तुम्ही जाल का? दायंबाई म्हटले, जी जी गोसावी पाठविती तरी मी कैसा न वचेजी. ते म्हणतात देवा तुम्ही जर का पाठवत असाल तर मी कैसा न वचेजी, तुम्ही जे सांगाल ते मी का नाही आचरणार, तुमच्या आज्ञेचं पालन मी नक्कीच करेन. मग गोसावी महादाईसान करवी 5 वर्णी जाडी. दाखवणे स्वामींना जे अर्पण केलेलं होतं त्या 5 ते 6 वस्तू स्वामींनी इकडे दायंबांच्या सोबत दिलेल्या आहेत. 5 वर्णी जाडी, जे सतरंजी आहे पण त्याच्यामध्ये 5 वर्ण आहेत, रंग आहेत. चवरी म्हणजे चमरी नावाची जी गाय असते, तिचं जे शेपूट असतं, त्याची जी केस एकदम मुलायम वगैरे अशी असतात, सफेद असतात आणि ती त्याबरोबर त्याच्यामध्ये टाकून ते माशा वगैरे हाकलण्यासाठी म्हणा ते वापरल्या जातं. हवा घालल्यासारखं करतात ना, एक तर पंखा असतो हवेसाठी आणि दुसरं ते केसांचं एक अजून एक असतं असं. तर ते चमरी गाईच्या त्या केसांपासून, शेपटीच्या केसांपासून बनवलेली ही चवरी. पोफळ फोडणा म्हणजे सुपारी फोडायचा तो अडकित्ता, त्याला पोफळ फोडणं असं म्हणतात. आरती म्हणजे ताट. पोफळे म्हणजे चांगल्या प्रकारच्या उत्तम प्रकारच्या सुपाऱ्या, पोफळ. आणि धुपाटणं सुद्धा त्याच्यामध्ये येतं. अशा एकूण 5 ते 6 वस्तू स्वामींनी दायंबासांकडे दिल्या आणि म्हटले की हे तुम्ही रिद्धपूरला घेऊन जावा. हे 5 ठाये आणविले ते गोसावी श्रीकरी घेऊनी भीन भीन दायंबांच्या हाती दिदले. स्वामींनी ते मागवले, बाईसांनी ते आणून ठेवले आणि त्या ठिकाणी बाईसा नाही आहेत, त्या ठिकाणी स्वामींनी ते महादाईसांकरवी ते मागवलेले आहेत. महादाईसांनी ते आणून ठेवले आणि भिन्न भिन्न म्हणजे हे बघा, हे पोफळ फोडणा, हे अमकं, हे तमकं, असं सगळं स्वामींनी त्यांना एक एक वेगवेगळं, एकदम एकत्र दिले नाहीत वस्तू, त्या 5 अशा वेगवेगळ्या दिल्या. स्वामी म्हणतात, हे श्रीप्रभूच्या ठाया न्या, हे स्वामींच्या ठिकाणी घेऊन जा, श्रीप्रभूंच्या ठिकाणी.
मग दायंबा ते घेऊन परमेश्वरपुरासी गेले. दायंबा ते घेऊन परमेश्वरपुराला गेलेले आहेत. मग दायंबासी मागवते दर्शन नाही. दायंबासांना परत दर्शन झालेलं नाहीये. ही एक लीळा आहे. आणि अजून एक लीळा स्वामींनी त्यांना जेव्हा पाठवलं तेव्हा त्यांना विधी विहित केलेला आहे. विषय काय चालू आहे? दायंबा मौन्य विहिले. मौन्य विहिलेलं आहे. दायंबा हे बोलके व्यक्तिमत्व होते, हजर जबाबी होते. उत्तराला प्रश्नाला उत्तर असायचं लगेच. स्वामींनी रिद्धपूरला पाठवलं तेव्हा त्यांना सांगितलं की तुम्ही मौन्य धारण करा, बोलू नका. सगळ्यात कठीण आहे बरं का. जसं बोलणं कठीण आहे तसं न बोलणं पण कठीण आहे. म्हणजे तुम्ही जर का मौन धरतात, काही लोकांना पळत्यामध्ये वगैरे बोलायचं नाही जास्त, परंतु कधी कधी एकदम अचानक बोलल्या जातं किंवा बोलण्याची इच्छा होते, तो माणूस मनातल्या मनात खूप बोलत असतो. इथे मौन्य धारण करायचंय म्हणजे नुसते शब्दांनी बोलायचं नाही असातलं मौन नाही. विचार सुद्धा जास्त करायचे नाहीयेत. आपण जेवढे कमी विचार करू तेवढं कमी बोलणार. आपण का जास्त बोलतो? कारण आपण विचार पण खूप जास्त करत राहतो. प्रत्येक गोष्टीचा विचार करतो आणि मग त्या गोष्टी आपल्याला बोलूशा पण वाटतात. मानसिक आणि लगेच वाचिक होतं. आपण जास्त बोलतो तर तिथे मौन्य हे करायचं आहे. गंमत अशी असते की जे मौन्य धरतात ते एक शब्द बोलत नाही, पण ते पुढच्याला जास्त बोलायला लावतात. ते जे काही इशारे करतात ते समोरच्याला कळत नाही. मग तो म्हणतो काय पाहिजे, चहा पाहिजे का? तो म्हणतो नाही. मग कॉफी पाहिजे का? म्हणजे तो इशारेच करत राहतो आणि समोरच्याला जास्त बोलावं लागतं. कधी कधी असं असतं की आपण मौन धरत नाही, पण एखाद्याने मौन धरलेलं असेल तर आपण त्याचं मौन तोडायच्या मागे लागलेलो असतो. तर तसंही नको. एखादी व्यक्ती बोलत नसेल, मौन धारण केलेलं असेल तर त्यांना त्यांच्या विधीमध्ये राहू द्या. आणि आपणही शक्यतो काय करा, मौन धारण करा. कमी बोला, आवश्यक बोला, अनावश्यक बोलू नका. तुम्ही जिथे कुठे जाता तिथे तुमचं बोलणं तुम्ही रेकॉर्डिंग करा. जसं मी माझं बोलणं आता रेकॉर्डिंग करतोय, हे जेव्हा मी ऐकतो, मी माझं बोललेलं मी पण ऐकतो की मी याच्यात काय बोललेलो आहे, काय बोललं नव्हतं पाहिजे, काय किती बोललं पाहिजे होतं, अजून कुठली लीळा सांगू शकलो असतो आपण, हे चिंतन मी याच्यातनं करतो. आता अन्य वार्ता जर का आपण करत असू तर त्याची पण रेकॉर्डिंग करा तुम्ही. आणि कधीतरी ही रेकॉर्डिंग बाजूला ठेवून ती रेकॉर्डिंग आहे का आपली स्वतःचीच. मग तुम्हाला कळेल की आपण नको त्या विषयावर बोलत बसलो नाहक. काही कुठल्या गोष्टीचं काहीच घेणं नसतं तरी त्याच्यावर आपण बोलत राहतो. उगाचच एक बाई दुसऱ्या बाईला भेटली की तुमच्याकडे पाणी आलं होतं का, उगाच विचारलं जातं. ते लोक भेटले की ऊन वाढलंय बरं का, आता थंडी वाढली आहे बरं का, आता ऊन कमी झालंय, थंडी कमी झाली आहे. उगाच आपण त्याच्यावर बोलत राहतो. हेच जर का बोलायचंच आहे आपल्याला, तुम्ही मौन राहू नका, बोलाच. परंतु काय कुठल्या विषयावर बोला. कुठल्याही बाईला भेटलं की आज पाणी आलं होतं का पेक्षाही आज कुठलं वचन तुम्ही वाचलं, आज कुठली लीळा वाचली, आज कुठला दृष्टांत वाचला. मी आज हा दृष्टांत वाचला, मला याच्यातलं एक कळालं नाही, समजलं नाही. जर का समोरच्या व्यक्तीला तुम्ही सतत विचारत राहिलात, तो जर का अभ्यासू नसेल आणि त्याला जर का तुमची धर्मवार्ता आवडत नसेल तर तो माणूस तुम्हाला भेटणं कमी करून टाकणार. आणि त्याला वाटेल की ह्यांना कधी भेटलं की हे शास्त्रातलंच विचारतात. किंवा असं पण होऊ म्हणजे त्याच्यामुळे काय होईल, अन्य वार्ता करणारे माणसं तुम्हाला भेटणार नाहीत. ते घाबरतील की बाबा ह्यांच्याकडे कधी गेले की डायरेक्ट लीळाच विचारतात, हे नको यांना भेटायला. म्हणजे तुमचे 50% लोक तर असेच अन्य वार्ता करणारे तुम्हाला कधीच भेटणार नाहीत. किंवा असं पण होऊ शकतं की तुम्हाला बघून दुसऱ्याला वाटेल की हे दृष्टांत पाठ करतायत, मग मी पण पाठ करतो. आणि तुम्हाला बघून दुसरी व्यक्ती सुद्धा दृष्टांत पाठ करेल. एक तर ते लोक भेटले नाही तर तुमचा नित्यविधी चांगला राहील. आणि जर का तुमच्यामुळे ते धर्मवार्ता करायला लागले तर तुम्हाला निमित्तविधी प्राप्त होईल. म्हणजे इतरांना सुद्धा तुमच्यामुळे धर्मवार्ता करण्याची सवय लागेल. मी असं म्हणत नाही, भेटल्यानंतर प्राथमिक चौकशी तुम्ही नक्कीच करा, तब्येतीची याची त्याची सगळी. पण त्याला 5 मिनिटं द्या, 10 मिनिटं द्या, पण पुढचे जे जास्त मिनिटं आहेत ते धर्मवार्तेमध्ये लावा.
आणि एरवी काय असलं पाहिजे, आपलं मौन असलं पाहिजे. दायंबासांना मौन का विहित केलं की श्रीप्रभूंकडे जास्त बोलायचं काम नाही आहे. श्रीप्रभू कोणाशी बोलतात का जास्त? काहीच बोलत नाही श्रीप्रभू. पण श्रीप्रभू काय करतात, ज्ञान सांगत नाहीत, ज्ञान दाखवतात. आचरण सांगत नाहीत, आचरण दाखवतात. त्यांच्या ज्या खेळ लीळा क्रीडा जर का आपण बघितल्या, त्याच्यातनं अनेक प्रकारचं आचरण जे आहे ते आचरण आपल्याला मिळत राहतं. आणि म्हणून स्वामी जे सांगतात की ज्ञाता विरक्ताचा संग कीजे, तो का बरं? सगळेच जर जे वचन आहेत किंवा सगळेच जे काही आचरण आहेत ते काही अधिकरणं प्रत्येक गोष्ट तुम्हाला शब्दातनं निरूपण करणार नाहीत. काही विशिष्ट गोष्टींचं निरूपण असतं आणि काही विशिष्ट गोष्टी ज्या आहेत त्या अधिकरणांना बघून बघून ते आचरणामध्ये आपल्याला लक्षात येतात. जसं म्हणतात ना की मुलं आई वडिलांना फॉलो करतात. आई वडील जसं वर्तन करतात घरामध्ये तशा प्रकारचं बघून बघून, वडील जर का वाकून दंडवत करत असतील तर मुलगा सुद्धा, वडीलच असं ताठ मानेने दंडवत करत असतील तर मुलगा वाकेल का? तसं अधिकरणं जसं जसं वर्तन करतात, जसं आचरण करतात, तर काही गोष्टी ते जे अधिकारी आहेत त्यांना बघून बघून ते आचरण करत असतात. आणि म्हणून जसं आम्ही संवत्सरला होतो, 2:30ला बेल व्हायची पोथीची, 2:30च्या आधी मोठे बाबा 2:30च्या आधी येऊन बसायचे तिथे आणि येऊन काय करायचे, स्मरण म्हणजे पोथीचा दंडवत सुरू होण्याचा जो दंडवत आहे तो होईपर्यंत बाबा स्मरण करायचे. आता आम्ही इकडून बघायचो किंवा बाबा चाललेले आहेत, वेळेच्या आधी बाबा चाललेले आहेत. आता बाबा चाललेत, मग आपण इथे झोपून चालेल का? आपल्याला पण गेलं पाहिजे. म्हणजे ते बाबा जर का जाऊन बसतात तर आपण पण गेलं पाहिजे. कधी कधी असं असायचं की वादळ आणि पाऊस असायचा आणि आम्हाला वाटायचं आज पोथी नसणार आणि नेमकी त्या दिवशी बाबा पोथी ठेवायचेच. आणि त्यावेळी पण आम्हाला वाटायचं एवढ्या वादळ वाऱ्या जर का बाबा पोथीला येत आहेत तर आपण पण आधी बाबांच्या गेलं पाहिजे. म्हणजे त्यांना बघून आपलं आचरण आपण करायला लागतो. सगळ्याच गोष्टी अधिकरणं तुम्हाला सांगत बसणार नाहीत, काही गोष्टी त्यांना बघून बघून आपल्याला करायच्यात. म्हणून ज्ञात आणि विरक्त, नुसतंच ज्ञानी व्यक्तीचा संपर्क ठेवू नका. ज्ञानी व्यक्ती नुसतं ज्ञान काढणं, ज्ञान बोलणं, ज्ञान घेणं याच्यात त्याचं आयुष्य जातं. तो ज्ञानी व्यक्ती आचरणशील सुद्धा पण असला पाहिजे. म्हणजे काय होतं, आपल्याला दोन्ही फायदे होतात, ज्ञान पण आणि त्याचं आचरण पण. नुसतंच आचरण उपयोगाचं नाही, ज्ञान पण पाहिजे. ज्ञाने विन वैराग्य स्वामींनी नाही सांगितलं, तसं वैराग्य विन ज्ञान सुद्धा थोडंसं घातक ठरतं. थोडंसं घातक ठरतं, जास्त नाही. अर्थातच ज्ञान मिळत असेल तिथून घ्याच तुम्ही, असं नाही की नुसत्या ज्ञानीयाच्या संपर्कात राहूच नका असं नाही आहे, राहा. परंतु त्यातल्या त्यात थोडंसं आचरणशील व्यक्तीच्याही संपर्कामध्ये आपण अधूनमधून गेलो पाहिजे. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर मग तुम्हाला मौन म्हणजे काय ते कळेल. मार्गात गेल्यानंतर अन्यवार्ता प्रकार नसतो. प्रत्येकजण त्यांचा त्यांचा अभ्यास पाठ करतात, विजनाला जातात, कोणी स्मरण करतात, कोणी पोथी. तुम्ही त्यांच्या बाजूला जाऊन बसाल तर तुम्ही कंटाळून जाल, कारण की तुम्ही त्यांच्याशी जे बोलाल त्यांना ते ऐकायचं नसतं आणि ते जे काय बोलतायत पाठ करतात ते आपल्याला समजत नसतं आणि आपली त्याच्यात आवड नसते. जर का तुमची पण आवड असेल तर त्यांचं विजन आपल्या उपयोगी येईल. आपली अन्यवार्ता त्यांच्या काहीच उपयोगाची नाही. म्हणून आपण काय केलं पाहिजे, त्या ठिकाणी गेलं की बरोबर मौन कळतं, किती बोलावं किती नाही बोलावं हे सगळं लक्षात त्या ठिकाणी येत असतं. दायंबासांना ते मौन विहित केलं. दायंबासांना बोलायची सवय आहे आणि त्याच्यामुळे काय झालं की जर का तुम्ही मौन धरलं, बोललं नाही तर उष्णता वाढते, तोंड येतं. बहुतांशी असा अनुभव आहे. जर का बोललं नाही तर तोंड येतं, तोंडाला आतमध्ये असे ते फोडं वगैरे येतात. ते दायंबासांना ते झालं. आणि मग स्वामींनी, श्रीप्रभूंनी स्नानासाठी बसलेले होते तेव्हा स्वामी त्यांना म्हणतात, मेला उपचरसी, म्हणजे उपकार करशील का किंवा उपचार करशील का? उपकार किंवा उपचार. उपकार म्हणजे आमची सेवा करशील का? एक. ते म्हणतात जी जी, हो.
किंवा उपचार करशील का, म्हणजे तुला जरी तोंड आलेलं आहे त्याच्यावर तुला उपचार करायचा का? ते म्हटले जी जी हो. आणि तिथे ते म्हणतात की बाबा हा तर बोलला, म्हणजे त्यांना बोलता येत नव्हतं ते तोंड आल्यामुळे, पण ते तर बोलले जी जी हो. म्हणजे त्याचा जो त्रास होता, त्याचा जो निरोध होता, त्याचा जो त्रास त्यांना झालेला होता दायंबासाना, तो गेलेला आहे. का? सेवेअर्थी प्रवर्तले. कशासाठी हो म्हटले? ते सेवेसाठी हो म्हटले. आपल्याला जर का म्हटलं का हो चला इथे बाजार लागलेला, सेल लागेल, चलता का? हो चला. प्रवचनाला येता का? बघू. म्हणजे आपण पटकन हो बोलत नाही, आपण त्याच्यासाठी एक वेळ देतो. मग त्याच्यासाठी विशिष्ट कामं असतात की हे काम आहे, ते काम आहे, ते काम आहे. आता कोणी जर का आपल्याला म्हटलं चला तिकडे ते तुम्हाला 10 लाख रुपये देणार आहेत एक जण, आपण म्हणतो का बघू येईल, आता आमच्याकडे पाणी येणार आहे, हे होणार आहे, ते होणार, हे सांगतो का आपण? आपल्याला कोणी असं काही देणार असेल तर लगेच आपण बाहेर पडणार. परंतु ईश्वरपैकीचं, दैवपैकीचं असलं की लगेच आपलं मौन धारण होतं की हो नाही वगैरे, इतकं कन्फ्युजन होतं आपलं. तसं नाही झालं पाहिजे. ज्ञान कार्याला, ईश्वर विहित कार्याला हो म्हटलं पाहिजे आपण. म्हणजे नाही जमणार असं बोलायचं नाही. प्रवचनाला येणार का? येण्याची इच्छा आहे आणि प्रयत्न आम्ही करणार येण्याचा, हे वाक्य असतं. म्हणजे हे पॉझिटिव्ह वाक्य आहे. तुम्ही म्हटले की नाही जमणार यायला, म्हणजे तुम्ही निश्चित करून टाकलं येणार नाही आम्ही. परंतु जर का देवाची कणव झाली तर काय होईल? तुमचा येण्याचा योग परमेश्वर स्वतः घडवतील ना, परमेश्वर सहाय्य करतील. आमच्या सादाईसांचा पाय लचकला, पुढे चालता येईना, मग काय झालं? एक घोडेस्वार आला, देवानी तिथपर्यंत रिद्धपूरपर्यंत व्यवस्था केलेली आहे. म्हणजे हे काय आहे? तुम्ही ज्या स्वामींनी व्यवस्था का केली की सादाईसांचा पाय लचकल्यानंतर सुद्धा त्यांनी रद्द नाही केलं की बाबा आता पाय लचकला, आता काही रिद्धपूरला जाणं होणार नाही, आता परत माघारी फिरूया, असा विचार सादाईसांच्या मनात आला नाही. ते म्हणतात पाय जरी लचकला, चालता येत नाही तर लंगडत लंगडत जाईन पण रिद्धपूरला जाणार. श्रीप्रभूंनी उपोषण केलेलं आहे, उपवास धरलेला आहे, उदास झालेले आहेत, त्याच्यासाठी मला जावंच लागणार कशाही अर्थाने. हा निश्चय जेव्हा देवानी इकडे जाणला तेव्हा देवाला पण काय करावं लागलं? साह्य करावं लागलं. का साह्य झालं? नाम सकळ निरोध परिहरी, ही लीळा एकदम त्याच्यामध्ये बरोबर येते. त्रास झाला, पाय लचकला, परंतु त्या पायाला घेऊन त्या बसल्या नाहीत. पायाचं दुखणं, त्याच्यातही श्रीप्रभूंकडे जायला अजून उशीर होईल मला, श्रीप्रभू श्रीप्रभू सतत स्वामींचे विचार चालू आहेत. नामस्मरण चालू असल्यामुळे नाम सकळ निरोध परिहरी, म्हणजे जो काही जाण्याचा त्रास होता तो देवाने घालवून टाकला. घोडेस्वार आला, घोडेस्वाराने रिद्धपूरच्या त्या राजमठापर्यंत सोडलं त्यांना. एवढी मोठी सुविधा देवाने, साह्य ज्याला म्हणतो आपण, ते प्राप्त करून दिलं. आता ह्या लीळेमध्ये सादाईसा पोचल्या, मग स्वामी प्रसन्न झाले, त्यांनी त्यांना चरणोदक दिलं, ही इथेच आपण गुंतलो. परंतु या लीळेमध्ये म्हणजे ते खरं तर ते एकदमच तो जो प्रसंग आहे तो हेलावणारच आहे. परंतु याच्यामध्ये आपण एक गोष्ट विसरून गेलो की सादाईसांचा जो पाय लचकला होता त्याचं काय झालं पुढे, याचा विचार आपल्या त्या लीळेमध्ये आपण केलाच नाही. परत माझं चिंतन असं आहे की जर का तो पाय खरंच दुखत असता, नंतर पण पाय तर लचकलेला आहे पण नंतर त्याच्या दुखण्याबद्दल विषय झाला नाही, तर काय झालेलं आहे की तिथे येईपर्यंत ते परिहरले, म्हणजे ते दुःख नाहीसं झालेलं असावं असं मला वाटतं. जर का ते दुःख असतं तर काय झालं असतं? त्या ठिकाणी त्यांचा पाय सुजलेला असता, बाकीच्यांनी त्यांच्या पायाला काहीतरी लावलं असतं वगैरे, पथ्य पाणी केलं असतं. तसं काहीही उल्लेख नाही. म्हणजे त्या ठिकाणी असं पण धरा तुम्ही की सादाईसा निघाल्या, चालत येणार, हे देवाला मान्य होईल का? आता एक वयस्कर व्यक्ती आहे, ती कशासाठी येते? निर्हेतुक आहे, सहेतुक नाही. आपण रिद्धपूरला जातो तर खूप हेतू घेऊन जातो, विडा अवसर, उटी उपार, हा सगळा हेतू क्रिया आपल्या चालू आहेत. अत्यंत हे चुकीचं कार्य चाललंय बरं.
तुम्ही हेतू काहीतरी करता आणि त्या हेतूचं अन्न तुम्ही साधू लोकांना खाऊ घालता, इतर लोकांना खाऊ घालता, हे अत्यंत चुकीचं आहे. काहीतरी हेतू मनामध्ये धरूच नका आणि त्या हेतू संबंधितलं भोजन इतरांना खाऊ घालू नका, ज्याच्यामुळे इतरांना पण मळीनत्व येतं. कधी कधी साधूंना माहीत नसतं की पंगत कशाच्या निमित्ताने आहे, त्यांना वाटतं वासनिक चांगले आहेत बिचारे, परंतु तुमचा हेतू काहीतरी वेगळा असून त्या हेतूस्तव तुम्ही पंगत देता, तेही चांगलं नाही. आम्ही प्रत्येक स्थानाला जातो तर आमचे खूप वेगवेगळे हेतू असतात. नारळ बांधलेला असतो, नवस असतात, जाप्य, खेटी, असं सगळं म्हणून आम्ही जात असतो. पण आमच्या साधाईचा ज्या चाललेल्या होत्या ते कुठल्याही स्वस्वार्थासाठी चाललेल्याच नव्हत्या, स्वतःला आनंद वाटावा म्हणून चालल्या नव्हत्या, तर देवाला प्रसन्न करायचं आहे, देव उदास का झाले, मला तिथे पोहोचलं पाहिजे, देवाच्या काळजीस्तव चाललेत. आपण स्थानाला जातो ते आपल्या काळजीस्तव जातो, आमचं चांगलं व्हावं, आमचं चांगलं व्हावं. तुम्ही महानुभाव पंथात आलात तर तुमचं वाईट होणारच नाहीये, तर तुम्ही आमचं चांगलं व्हावं या दृष्टीने काय तुम्ही वागता. तुम्ही महानुभाव पंथात आलात म्हणजे देवाने तुमच्याविषयी चांगला विचार केला म्हणून तुम्हाला महानुभाव पंथामध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे, सगळ्यांना नाही मिळालं. म्हणजे आता तुमचं चांगलंच होणार आहे. मग साधाईचा ह्या देवासाठीच येत आहेत, आपण देवासाठी जात नाही. मी नेहमी सांगतो, पांचाळेश्वरला जाणारे 99% लोक आम्हाला आरती मिळावी म्हणून जातात, आम्हाला उटी मिळावी म्हणून जातात. किती चांगला योग आहे की मध्यान्ह काळी दत्तात्रेय प्रभू तिथे येतात, तर आम्हाला दत्तात्रेय प्रभू भेटावे या उद्दिष्टाने आपण कधी जातो का? आरती भेटली आम्हाला, लोक म्हणतात आम्ही बरोबर पोहोचलो, पैठणून निघालो आणि आरती आम्हाला भेटली बरोबर. पण आरती भेटल्याचा आनंद आहे, पण दत्तात्रेय प्रभू तिथेच आलेले आहेत भोजनासाठी, पण ते काही भेटले नाही याचं दुःख असलं पाहिजे की नाही? आपल्याला हा उद्दिष्टच नसतो कधी की दत्तात्रेय प्रभू भेटावे. आम्हाला स्थानाला गेले की उटी भेटली की आनंद होतो, आरती भेटली की आनंद होतो, पण दत्तात्रेय प्रभू भेटले नाहीत याचं दुःख आपल्या मनामध्ये काहीच नाही. कारण आपण जातो उटीसाठी आणि आरतीसाठी, देवासाठी कोणीही जात नाही. देवासाठी गेला असतात तर तुम्ही 10 वेळा बोलून 1000 वेळा बोलून दाखवलं असतं की एवढ्या वेळा पांचाळेश्वरला गेलो, पण दत्तात्रेय प्रभूंचा काहीच अनुभव आला नाही, काही दर्शन झालं नाही, कुठेही काही जाणवलं नाही मला. असं म्हणजे मी माझ्या भक्तीत कमी पडतोय, माझं स्मरण कमी पडतंय, कुठेतरी देवाने मला अनुभव दिला पाहिजे तिथे गेल्यानंतर, हे दुःख असलं पाहिजे. पांचाळेश्वरला जेव्हा तुम्ही जाता दुपारच्या 12 वाजता स्वामी आमचे तिथे येतात किंवा मध्यान्ह काळी जे येतात, तर त्यावेळी आपण काय केलं पाहिजे? तिथे आपण काय केलेलं देवाला आवडेल? बाकीचे लोक काही करो, तुम्ही तिथे बसून एका ठिकाणी बसून स्मरण करा, डोळे बंद करून, आणि अर्थपूर्वक करा काहीतरी, आणि कधीतरी परमेश्वर तुम्हाला काहीतरी तुम्हाला स्पर्श होईल की नाही कसला तरी जाणीवेचा. आणि त्यामध्ये म्हणजे जसं आहे की शाळेमध्ये बाकीचे 50 मुलं काय करत असते, पण 51वा मुलगा शांत बसलेला आहे, तर सरांचं लक्ष कोणाकडे जातं? 50 मुलं मस्ती करतात, त्यांच्यापेक्षा एक मुलगा बसलेला तिथे गप्प, तो का गप्प बसलेला आहे त्याच्याकडे लक्ष जातं. तसं तुम्ही स्मरण करत असाल तर परमेश्वराचं लक्ष तुमच्याकडे येईल. आमचं उद्दिष्ट एक असलं पाहिजे की परमेश्वर प्राप्ती झाली पाहिजे, आणि परमेश्वर प्राप्ती होण्यासाठी सतत परमेश्वराची कृपादृष्टी माझ्यावर आली पाहिजे, माझ्यावर झाली पाहिजे. जसं आपण जर का चांगले कपडे घातले, दागिने घातले की आपलं उद्दिष्ट काय असतं की सगळ्यांनी मला बघावं, माझे अलंकार बघावे, माझे कपडे बघावेत. आता आमचा शृंगार काय आहे? कपडे आणि अलंकार आमचा शृंगार नाही. वचनाचं पालन, विहित वचनांचं पालन, आज्ञा पालन करणे हा आमचा शृंगार आहे. हा शृंगार जर का तुमच्या अंगावर असेल, तुमच्या जीव स्वरूपावर असेल, तर नक्कीच परमेश्वर तुम्हाला बघणार, तुमच्याकडे कृपा दृष्टीने बघणार आहेत की हे कोण आहेत, सगळेजण काय करतायत आणि ही व्यक्ती काय करते मला आठवते. परमेश्वराचं लक्ष जातं. म्हणून साधाईसा ज्या आहेत त्या देवासाठी चालल्यात,
आता ती व्यक्ती चालत चालत येणार हे देवाला मान्य नाही. परमेश्वराने जरी सांगितलं सुख साधने देव न पविजे नाही का, तरी परमेश्वर मात्र साधकाला दुःख देत नाहीत. हे एक लक्षात ठेवा, हे वाक्य, की देव कधीही कुणाला काहीही दुःख देत नाहीत. आणि देवाने काय केलेलं आहे, माझं मत असं आहे की देवानीच त्यांचं जो काही कर्म असेल, जे काही कर्मनाश करायचा असेल, म्हणून तिथे त्यांचा पाय जो आहे तो लचकवलेला आहे. का लचकवला, की जर का एरवीच जर का एखादा घोडेस्वार येऊन म्हटलं असतं की आई तुम्हाला मी सोडतो, तर साधाईसांनी कदाचित ते मान्य केलं नसतं. मग ते कसं मान्य करतील, तर त्यांना असा त्यांचा प्रवास बंद करावा लागेल, पाय लचकवावा लागेल, आणि मगच ते त्या क्रियेचं महत्त्व जाणतील की लवकर पोहोचायचं आहे, तो घोड्याचा उपयोग करावाच लागेल. म्हणून मग घोड्यावर बसणे, की देवाच्या साधकाला तिथून इथे येईपर्यंत त्रास झाला नाही पाहिजे, हे देव स्वतः लक्षात घेतात. तुमच्याकडे एखादे साधू येणार असतील तर तुम्ही काय करता, बाबांना त्रास झाला नाही पाहिजे म्हणून ती सर्वतोपरी काळजी घेता. आता हे जीवाची काळजी घेतात, जीव परमेश्वराची काळजी घेतात, तसंच परमेश्वर सुद्धा जीवाची काळजी घेतात. आमचे निळभट्ट आजारी पडले, बहिरीचीचा त्रास झाला, तर स्वामींनी स्वतः सेवा केली त्यांची. म्हणजे इथे सुद्धा स्वामींनी तो प्रसंग उपस्थित करून दिला, आणि साधाईचा त्या घोड्यावर बसून रिद्धपूरला पोहोचल्यानंतर त्यांच्या पायाचा उल्लेख नाही आहे. कारण की ते दुःख काय झालेलं आहे, श्री प्रभूंच्या संदर्भातलाच विचार एवढा आहे की पायाचं दुखणं संपलं, ते नाहीसं झालं किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे, ते महत्त्वाचं नाही आहे. आमच्या शरीराचे दुखणे काय घेऊन बसले तुम्ही, आमच्या देवाची काय खंत आहे ती सगळ्यात जास्त आपल्याला टोचली पाहिजे. आपल्या देवाला आपल्याविषयी काय खंती ते लक्षात आली पाहिजे. आणि जर का ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या तर नक्कीच आपण देवाचं नामस्मरण मनापासनं करू, आणि देवाला प्रसन्न करण्याचा जो विधी आहे तो आपण सतत करण्याच्या मार्गावर राहू. तर रिद्धपूर मार्गी दायंबा मौन्य विहिले, दायंबासांना ते शेवटचं दर्शन झालं. दायंबासांना स्वामींनी रिद्धपूरला पाठवलं, आणि दायंबासी मागो ते दर्शन नाही, असन्निधानी अखंड दुःख करीतची असती. अखंड दुःख हे आहे वियोग दुःख असलं पाहिजे. दुःखे डोळे कुहीजले, डोळे अक्षरशः रडून 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 असे लाल भडक झालेले, सुजले डोळे त्यांचे. मग सर्वज्ञ म्हणितले भोजया तुम्ही दुःख का करीत असा. मग एकू दिसू तीही स्वप्न देखिला, स्वप्नामध्ये म्हणजे सूचित त्यांना झालेलं आहे. आणि त्या सूचितामध्ये स्वामी त्यांना म्हणतात, ते रडू लागले. मग सर्वज्ञ म्हटले भोजया तुम्ही दुःख का करीत असा, दुःख का करताय तुम्ही. पोरे हो हे के गेले असे, आम्ही कुठेच गेलो नाही, आणि मुळात आमचे देव कुठेच गेलेले नाही आहेत. आपलं आपण सतत म्हणत राहतो आमचे स्वामी उत्तरपंथीला गेले, उत्तरपंथीला गेले. आमचे स्वामी कुठेच गेले नाही, इथेच आहेत. स्वामी इथे सांगतात स्वतः, बरं काही माझं वाक्य नाही आहे. स्वामी म्हणतात हे के गेले असे, आम्ही कुठे गेलोय सांगा, इथेच आहोत. हे सर्वत्र असे काय म्हणतात, सर्वत्र असे. अख्खी लीळा लक्षात नाही राहिली तरी चालेल, पण हे ज्या ओळी आहेत स्वामींच्या मुखातले, की हे सर्वत्र असे, आम्ही सर्वच ठिकाणी आहोत. येळापुरी झाले ते तुम्हा आठवत असे, येळापूरला तुम्हाला जी स्थिती सुख झालं, आनंद झाला, ते तुम्हाला आठवत असेल. हे विशेष येळापुरी असे, आम्ही विशेष प्रकारे वेरूळला आम्ही आहोत. तिथे तुम्ही गेलात तर जिथे बघाल तिथे तुम्हाला देव आठवतील. प्रत्येक ठिकाणी आमच्या स्वामींनी लीळा केलेली आहे. 10 महिने स्वामींना तिथे अवस्थान झालेलं आहे. आणि दायंबासांना स्वामी म्हणतात पाठीचे नी, जसं पाठ तुम्हाला दिसत नाही परंतु ती असते ना, तसं आम्ही सुद्धा तुमच्या मागे आहोत. आम्ही तुम्हाला दिसणार नाही परंतु आम्ही तुमच्या सोबतच आहोत, असं दायंबासांना स्वामी सांगतात, बोलतात. तिये लिळेचे नी न्याय तेची केविना, ब्रह्मचारी घोड्याचे नी दृष्टांते. आपल्याला जो त्रास आहे तो सहन करा, याच्यासाठी ब्रह्मचारी घोड्याचा दृष्टांत दिलेला आहे. ब्रह्मचारी घोडा असतो तो आपलं ब्रह्मचर्यत्व पालन करत, जर का तो करत असेल तर तो काय मरतो का तो ना. त्याने करून काय सांगत, अधिक तुष्टी होय पुष्टी होय, बळ येतं त्याला अधिक प्रमाणामध्ये, अजून तो सक्षम होतो.
तेची केवी ना परिच्छेदी प्रवर्तल्या पुरुषाचे सकळही निरोध नेनो कोणची निरपोणी फेडी म्हणून नाम सकळही निरोध परिहरी। याला वचनाचं प्रमाण देतात की परिच्छेदी प्रवर्तल्या पुरुषाचे, जर का एखादा व्यक्ती आहे त्याला पदार्थ एखादा आवडतो आणि तो पदार्थ नाही खाल्ला तर त्याला त्रास होतो, परंतु जर का त्यांनी देवानी सांगितलं म्हणून त्या पदार्थाचा परिच्छेद करण्याचा निश्चय जर का केला तर स्वामी सांगतात परिच्छेदी प्रवर्तल्या। परिच्छेद करण्याअर्थी जो प्रवर्तला म्हणजे ज्याची तयारी त्यांनी जी केलेली आहे की आता मला, ते म्हणतील अहो तुम्हाला गादीशिवाय झोप येत नाही, नाही आजपासून मी गादीचा परिच्छेद केला, 4-8 दिवस 1 महिना त्रास होणार गादी न घेतल्यामुळे, परंतु त्याचे प्रवर्तला स्वामी पण बघतात ना, स्वामी काय लगेच सहाय्य करत नाही, बघतात हा किती दिवस याच्याकडे ती क्षमता आहे, 4 दिवस 8 दिवस, कधी कधी असं होतं की 1 महिना झालं की मग जीव म्हणतो की मला काही जमणार नाही वाटतं गादीशिवाय, गादी घेतली पाहिजे, विचार बदलला, देव पण तेवढा स्पेस देतात की बाबा बघूया याचा विचार कुठपर्यंत आहे। परंतु जर का त्यांनी 1 महिना सुद्धा कोणी म्हटलं बाबा आता आता 1 महिना आता तरी घ्या त्रास होतोय, ते म्हणतात किती त्रास झाला मेलो तरी चालेल पण मी गादी घेणार नाही, हे देव जेव्हा निश्चय बघतात त्यांचा की हा पक्का आहे बाबा, तेव्हा मग परमेश्वर सुद्धा काय करतात, परिच्छेदी प्रवर्तल्या पुरुषाचे सकळी निरोध, काही दिवसांनी ते पाठदुखी बंद होऊन जाणार त्यांची। ही पाठदुखी कसली आहे, सवयीच्या भागाची आहे। एरवी गादीमुळेच पाठ दुखत असते बरं का, गादी घेतल्यामुळेच पाठ दुखत असते, मग तो त्रास जो आहे तो पुढे परमेश्वर घालवतात। असा एखादा तुम्हाला कुठला त्रास असेल, जसं चहा न घेतल्यामुळे डोकं दुखतं पण मार्गात गेलं की चहा भेटेलच असं काही नाही, आठनादिक्रमे चहा भेटेलच असं काही नाही, मग काय, मग तुमचं 4-8 दिवस तसंच होणार की चहा नाही भेटला डोकं दुखणार तुमचं, पण हळूहळू हळू तुमच्या मेंदूला कळेल की बाबा चहा बंद झालेला आहे बरं का, मग शेवटी त्याची पण ती सवय होऊन जाते आणि मग ते दुखणं बंद होऊन जातं। काही गोष्टी तुम्ही प्रयत्न केला की आपोआप त्या बंद होतात, काही गोष्टी सवयीच्या असतात, त्या सवयी लावून घेतल्या म्हणून त्या सवयी बंद केल्या की आपोआप ते बंद होतं। काही अशा गोष्टी असतात की ज्याच्यामध्ये परमेश्वर स्वतः लक्ष घालून तुमचा तो त्रास घालवतात आणि तुम्हाला त्या दुःखापासून परमेश्वर मुक्त करतात। त्यामागे सुद्धा काय आहे, परमेश्वराच्या विधी आचरणाचं भाग तो जो महत्त्वाचा आहे ते बघूनच तुम्ही किती विधी आचरण करता त्यानुसार। एरवी बघितलं तर आमच्या भटोबासांना कसला त्रास होता, उष्णतेचा त्रास होता, खूप उष्णता असायची की हिवाळ्यामध्ये सुद्धा त्यांना चंदन लावल्या जायचे, एवढी उष्णता होती। तो देवाने घालवला का, नाही घालवला। एका अर्थाने बोलतात की एक वियोग दुःखाचं त्यांना ते होतं, म्हणजे तो एक वियोग दुःखाचं तर होतंच, पण हा प्राकृतिक एक शारीरिक त्रास होता। भट्टोबासांनी काय केलेलं आहे, तो सहन केलेला आहे, कारण की तो भोगून नासायचा आहे। अर्थातच तो कर्मराटीमध्ये असते, तो जास्त प्रमाणामध्ये असता, परंतु तो दैवराटीत आहेत, ईश्वराचे झालेले आहेत, तर इथे काय आहे कमी प्रमाणामध्ये तो सुरू आहे। म्हणजे एवढं देवाचं होऊन सुद्धा भट्टोबासांनी कधी असं नाही केलं की मला हा अमका त्रास नको आता, त्यांनी ते सहन केलेलं आहे। आणि ते सहन करत असताना सतत परमेश्वराच्या नामाचं चिंतन, माहीम भट्ट विचारतो तुम्ही दिवसभर काय आठवत असता, कसलं चिंतन करता तुम्ही दिवसभर, ते म्हणतात मी गोसाव्यांच्या अमोघा लीळांचं चिंतन करतोय, त्याच्यामुळे त्रासाकडे लक्षच जात नाही। एका आपल्या प्रपंचामध्ये राहत असताना अनेक गोष्टी मायनस असतात आणि एखादी गोष्ट प्लस असते, तर तो व्यक्ती जो आहे तो त्या प्लसकडे लक्ष देतो, तर मायनस थोडं काय होतं दुर्लक्षित होतं। तसं त्रास तर असतोच, परंतु एकदा परमेश्वराच्या स्मरणात तुम्ही लागलात, चिंतनात लागलात की तो त्रास आपल्याला त्याची जाणीव नाहीशी होऊन जाते आणि मग त्या आनंदात आपण काय होतो मग्न राहतो। आमच्या आचार्यांचं तेच होतं आणि म्हणून तुम्ही एकदा प्रवर्तले, एकदा तयारीला लागलात विधी आचरणाच्या, तर तुम्हाला जोही त्रास असेल तुम्ही प्रयोग करून बघा, जो पण त्रास असेल तो तुमचा जाईल। हे आहे नाम सकळ निरोध परिहरी, तरी नाम वाजत वारा धरी ते केवी, वाजत वारा धरी नाम,
ते केवी बरं. ना डोमेग्रामी साधाईसाचे लिळेचे न्याय. डोमेग्रामला साधाईसा यांच्या त्या लिळेचा न्याय देतात. त्या लिळेचे न्याय म्हणजे त्या लिळेचा तो न्याय सांगितलेला आहे. उत्तरार्ध 185 क्रमांकाची ही लीळा आहे. त्या लीळेमधनं स्वामींनी आमच्या साधाईसांना जे काही आश्वासित केलेलं आहे, मनुष्य बंधन श्रवणे भीता साधा अभयदान, आमच्या स्वामींनी त्यांना अभयदान दिलेलं आहे. एकुदी गोसाव्यांशी आरोगणा झाल्यानंतर एक गोसावी उपरी बाहेरी बीजे केले. स्वामींना एकदा भोजन वगैरे संपन्न झालेलं होतं आणि स्वामी असं उपरी बाहेरी गेले माळ्यावरून. पटी शाळे पूर्विलीकडे खांबापासी डावेनी श्रीकडे मदळसा धरुनी पसिबा मी मुख आस उभे होते. स्वामी त्या पटी शाळेमध्ये उभे आहेत आणि बघतात तर तिथे साधाईसा पण आहेत, स्वामींच्या जवळच उभ्या आहेत. त्या गाई गोरा जोडी देखुनी सर्वज्ञ म्हणितले. गाई आणि गोरा अशी जोडी बघितली आणि त्यांना दोघांना एकत्रित बांधलेलं होतं. म्हणजे गोरा जो आहे तो एकदम पळून जाऊ नये, तो किंवा एखादा जो तरुण बैल वगैरे असतो तो एकदम पळत जाऊ नये, पुढे जाऊ नये म्हणून दुसरी म्हातारी गाय वगैरे त्याला बांधलेली असते. असं ते असं दोघांनाही बांधून ते असे चाललेले होते ते पशु. आणि ते बघून साधे हो स्वामी म्हणतात, बळीआडे येती ते माणसा ते भरुनी नेती, नाकी सडे घालिती. म्हणजे बलाढ्य लोक येतील नंतर आणि या कमकुवत लोकांना काय करतील, धरुनी नेती म्हणजे ते गुलाम म्हणून करून त्यांना घेऊन जातील. नाकी सडे घालती म्हणजे त्यांना गुलाम करतील. वास्तविक नाकामध्ये व्यसन घालतील किंवा त्यांना काय करतील, त्यांना लगाम लावतील. लगाम म्हणजे स्वतःचा गुलाम म्हणून त्यांना ठेवतील. ते जे म्हणतील तेच करावं लागणार. पुढच्या काळामध्ये असा एक काळ येणार आहे असं स्वामींनी साधाईसांना सांगितलं. आणि तो काळ नंतर आला. धाडी ज्या आल्या त्या धाडीमध्ये आपला पंथ सुद्धा काय झाला, थोडा प्रभावित झालेला होता. साधी म्हटले जी जी ते न देखावे जी, म्हणजे हा प्रकार आमच्या बाबतीत झाला नाही पाहिजे. स्वामींकडनं लगेच साधाईसांनी काय केले, जे अनिष्ट होणार आहे ते अनिष्ट होऊ नये. जर का स्वामी म्हणाले की पुढे धर्मभ्रष्ट होणार आहे तर साधाईसांनी किंवा आपण लगेच प्रार्थना केली पाहिजे, आमचा धर्म भ्रष्ट झाला नाही पाहिजे. माझ्यावर किती संकट आले तरी माझ्यामध्ये धर्माबाबतीतली विपरीतता नाही आली पाहिजे. धर्माच्या बाबतीत, देवाच्या बाबतीत विपरीत झालो नाही पाहिजे. धर्म नष्ट नाही झाला पाहिजे माझ्या अंतकरणातला, अशी प्रार्थना आपण देवाला केली पाहिजे. साधाईसांनी ती प्रार्थना केली की देवा ते न देखावे जी, म्हणजे हे आम्हाला बघायचं वेळ आली नाही पाहिजे. स्वामी म्हणतात, ना भियाओ साधे हो तुम्हावरी येथोनी वाजत वारा धरी जाईल. स्वामी म्हणतात की तुम्ही घाबरू नका, अभयदान दिलं, न भिया, भिवू नका. हे तुम्हाला आम्ही फक्त समोर येणारी जी काही वास्तविकता आहे त्या वास्तविकतेचं ज्ञान आम्ही तुम्हाला करवून दिलेलं आहे. वांचून तुम्हाला अशा प्रकारचा कुठलाही त्रास होणार नाही. आणि मग पुढे तो त्या संदर्भामध्ये दृष्टांत येतो. ऋणायतेची दृष्टांते, ऋणायताचा दृष्टांत सांगितलेला आहे. तो अनन्यता करी परी कर्मे तिये चेष्टविती की नाते व्यवस्था ईश्वरे आधीची केली असे. एखादे जी अनन्य भावे देवाला शरण जाईल परंतु त्यांना कर्म चेष्टविती की म्हणजे संलग्न कर्माचं चेष्टकत्व करेल ना, त्याच्यामध्ये कर्म करावं असं चेष्टकत्व होईल, त्याची पण व्यवस्था परमेश्वर करवून देतात. आगंतुक कुंठे अनारब्ध सुमके प्रारब्ध भोगे क्षय वगैरे ही कर्माची त्रिविधता परमेश्वर करवून देतात. जैसा रेणाईताचा दृष्टांत स्वामी सांगतात. रेणाईत म्हणजे ज्यांनी सगळ्यांकडनं कर्ज घेतलेलं आहे. कवणी एकू देशाचा रेणाईतू असे. देशाचा म्हणजे अनेक लोकांकडनं कर्ज घेऊन ठेवलंय त्यांनी. तया ते एकू धरी तयासी काही देवनी सोडवी. ज्या विभागात जाईल तिथे कोणतरी त्याला तो धनको भेटतो ज्याच्याकडनं त्यांनी कर्ज घेतलेला आहे. जिथल्याही रस्त्याला जाईल मग त्याला तो काहीतरी देऊन
एक तर वस्तू देतो, द्रव्य देतो किंवा शब्द देतो की बाबा आता माझ्याकडे नाही, मी 8 दिवसांनी देतो, म्हणून सोडवी त्याच्यापासून पिछा सोडवतो स्वतःचा. तेव्हा आणिकू धरी म्हणून त्याला टाळून तो इकडे वळला नाही की लगेच दुसरा भेटतो, तिसरा भेटतो, चौथा भेटतो. तयाही पासून सोडवी, स्वतःला सोडवत सोडवत काहीतरी खोटं नाटं सांगून. आणि धरी असं होता होता आईचा उबगला, म्हणजे आता त्याला इतकं हे झालं की आता आपण कुठल्याच अर्थाने कर्ज फेडू शकत नाही आणि हे तर सगळे आपल्या जीवावर उठलेले आहेत, आता करायचं काय. अशा वेळेला माणूस काय करतो, आत्महत्या करून मोकळा होऊन जातो. कर्ज काढणारे लोक काय करतात, आत्महत्या करतात, जेव्हा फेडायची क्षमता नसते त्यावेळेला असं होतं. परंतु यांनी काय केलेलं आहे, आईचा उबगला त्रसला सदर्था रायासी शरण रिगे, एका तिथल्या त्या राजाला तो शरण जातो. मग तो तयाची ऋणाची व्यवस्था करी, आणि त्याला तो प्रामाणिकपणे सांगतो, बाबा असं असं झालं, मी भरपूर लोकांकडनं कर्ज घेतलं, आता माझ्याकडनं ते काही शक्य नाहीये फेडणं. तेव्हा राजा काय करतो, त्याची प्रामाणिकता बघून त्याच्या त्या कर्जाची व्यवस्था तो करतो आणि त्या सगळ्यांना बोलवतो ज्यांच्याकडनं त्यांनी कर्ज घेतलं. आणि तो राजा त्यांना सांगतो, हा आहे खंगला म्हणून ही अर्ध सोडवी, म्हणजे हा खरोखरच खचलेला आहे. म्हणून त्याचं काय करतो, अर्ध सोडवी, म्हणजे जेवढं कर्ज घेतलेलं असतं, मुद्दल जेवढी घेतलेली असते त्याच्यापेक्षा व्याज जास्त डबल होतं. म्हणजे 10 रुपये कर्ज घेतलं असेल तर व्याज किती होतं, 40 रुपये व्याज होतं. म्हणजे कर्ज कमी आणि व्याज जास्त. तर राजाने काय केलं, कर्ज तर राहू द्या पण व्याज माफ करा, हा तुम्हाला व्याज देऊ शकणार नाही, व्याज विसरून जा सगळ्यांनी, तुमची मुद्दल तुम्हाला पाहिजे ती तुम्हाला मिळेल. अर्ध सोडवी म्हणजे अर्ध ताण त्याचा कमी केला. तयाच्या अर्ध ऋणाची व्यवस्था आपणची करी, आणि निम्म जे ऋण आहे ते पण असं नाही की तू फेड, त्याची व्यवस्था पण राजा स्वतः करवून देतो, त्याला ती व्यवस्था लावून देतो. का तो नित्यमंत म्हणून, का बरं राजा असं करतो, नित्यमंत आहे, नीतिमंत राजा असल्यामुळे तो व्यवस्था लावून देतो. आणि म्हणतो, हा एक खंगला म्हणून लक्षाचे कवड्या बुजावी, हा तुम्हाला लाख रुपये देणार याचं कर्ज आहे की नाही, तर लक्षाचे कवड्या म्हणजे लाख रुपये देणार नाही, हा आता 10,000 रुपयेच तुम्हाला देईल, बाकीचे 90,000 रुपये तुम्ही त्याच्याकडनं घ्यायचे नाही, कारण त्याची परिस्थिती नाही, दान खात्यामध्ये ते जमा होतील तुमचे पैसे. आता हा तुम्हाला फक्त 10,000 रुपये आता दे. लक्षाचे कवड्या, जसं भाल्याचे काट्यावर येतं ना तसं लक्षाचे कवड्या, हा जे देईल ते घ्यावे. आता तुम्हाला हा पैसेच देईल असं नाही, जे देईल त्यांनी म्हटले ही ज्वारी घ्या, गहू घ्या, तांदूळ घ्या, तर ते सुद्धा तुमच्या कर्जाचंच फेडण्याचं एक रूप समजायचं, त्याच्यातनं ते पैसे कमी कमी करायचे. जेवेळी देईल तेवेळी घ्यावे, महिन्याच्या पहिल्याच तारखे देईल नाही, कधी पण देईल 30 तारखेपर्यंत, तेव्हा घ्यायचे, सकाळ दुपार संध्याकाळ, आणि कुठल्याही दिवशी देईल तर तेव्हा तेव्हा ते घ्यायचे. जैसे देईल तैसे घ्यावे, आणि जशी ज्वारी देईल, जसे ते वस्तू देईल तसं ते घ्यायचं. त्यांनी पितळ दिलं तर पितळ घ्या, तुम्ही म्हणाल सोनंच पाहिजे तर नाही, तसं नाही होणार, अशी सगळी व्यवस्था करून देतो. तैसे हा जीव आशेषा देवता चक्राचा ऋण आहे तू असे, तसं स्वामी सांगतात. हा दृष्टांत स्वामींनी सांगितला, याचा सिद्धांत काय आहे की तसं हा जीव आशेषा देवता चक्राचा, 81 कोटी 1.25 लाख 10 देवता आहेत, त्या सगळ्या देवतांच्या कर्म आपण लावून ठेवलेले आहेत स्वतःला, त्या देवता चक्राचा ऋण आहे तू असे, म्हणजे सगळ्यांचे कर्म आपण जोडून ठेवलेले आहेत. आपण मेल्यानंतर ज्या देवतेच्या हाताला सापडतो ती देवता आपल्याला कर्मफळ भोगवून घेते. जसं एखाद्यावर राग असतो आणि त्याला मारण्यासाठी लोक येतात, तो ज्याच्या हाताला सापडतो ते लोक त्याला झोडपून काढतात. तसं ज्या देवतेच्या हाताला आपण भेटतो ती देवता आपल्याला काय करते, कर्म भोगवून घेते आपल्याकडनं. आत्ता आपण इथे आहोत, आपल्याला ज्ञान आहे, देव कळलेत आपल्याला, इथूनच आपल्याला काय केलं पाहिजे, नरकाला जायचं नाही. आपल्याला नरकाला गेलात की परत तिकडून येऊ का नाही येऊ माहिती नाही आपल्याला. बघा चांगला रस्ता आहे ना इकडून, आता इथून समजा एखादा खराब रस्ता असेल, इथून गेलं की तुमच्या चिखलानी पाय भरतील, तुम्ही तिकडून जाल का, जाणार तिकडून नाही जाणार. तसं आज देवाने आपल्याला रस्ता दाखवलेला आहे, त्या रस्त्यावरून आपण गेलो तर व्यवस्थितपणे देवापर्यंत पोहोचू, नाही तर मग
तिकडून दुसऱ्या रस्त्याने गेलो तर मग कर्मांचा चिखल आहे, त्या चिखलातनंच जावं लागेल, तिथून परत बाहेर येणे हा प्रकार नाही. तैसे हा रिणायतू असे त्रसला परमेश्वराशी शरण रिगे. जर का तुम्ही या कर्माचं सगळं हे बघून लक्षात घेऊन तुम्ही जर का देवाला जाणीवपूर्वक शरण गेलात तर काय होईल? मग परमेश्वर तया ते नित्यविधी निमित्तविधी करोनी. काय सांगतात? नित्यविधी आणि निमित्तविधी करोनी सकळ रीना उतराई करीती. प्रत्येक शब्दाकडे लक्ष द्या. एखादा जीव परमेश्वराला शरण गेल्यानंतर तयासी पारायण विहिती असा शब्द आला का? नाही. काय सांगितलं? नित्यविधी आणि निमित्तविधी, दोन विधी सांगतात. नित्यविधीमध्ये अटन, विजन, दीक्षा, भोजन, निद्रा, प्रसाद सेवा आणि अजून काय? जो आपला विषय चालला आहे स्मरण, 7वं स्मरण आहे. 7 नित्यविधी करायचे आहेत आणि 4 निमित्तविधी पण करायचे आहेत. संग, सांगात, भेट आणि शुश्रूषा. आता आपले हे आचरण जरी नाही झाले तरी पाठ तरी झाले पाहिजेत कमी कमी. आणि हे 7 हे 11 विधी आहेत एकूण. 7 आणि 4 11 विधी आपल्याला देवाने विहित करून देतात. ते विधी करत राहिले तरच तुमची कर्माच्या त्या बंधनातनं मुक्तता होईल. अन्यथा तुम्ही कितीही काही वाचत बसा, काही होणार नाही. नित्यविधी निमित्तविधी आचरण्याशिवाय पर्याय नाही आपल्याला. तुम्ही प्रपंचात राहून सुद्धा नित्यविधी आचरण करू शकता अनुसरला जाईपर्यंत, आणि निमित्तविधी सुद्धा तुम्हाला घडतो आहे प्रपंचात राहून. परंतु प्रपंचात राहून जे कराल त्याच्याही पेक्षा जे अनुसरण घेऊन तुम्ही नित्यविधी निमित्तविधी कराल त्याची जी काही लाभता आहे, योग्यता आहे, ती खूप अधिक प्रमाणामध्ये आहे. म्हणून या ठिकाणी आपण आजच्या सत्रामध्ये नाम सकळ निरोध परिहरी आणि दुसरं बघितलं नाम वाजत वारा धरी. या 2 लाभांवर आपण आज श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. दंडवत हो.